हॉटेलवर होणारी कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या पाथर्डी पोलीस स्टेशनमधील 2 कर्मचाऱ्यांसह अन्य एकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील शिवनेरी मिसळ नावाच्या हॉटेलवर गर्दी होत असून तेथे गोंधळ होतो आणि म्हणून तेथे कारवाई करावी लागेल। मात्र ही कारवाई टाळायची असेल तर महिन्याला 2000 रुपये हप्ता द्यावा लागेल असं सांगत पाथर्डी पोलिसांकडून हॉटेल चालकाकडे लाचेची मागणी केल्याबाबत तक्रारदारांनी तक्रार दिली होती। त्या तक्रारीवरून पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता पाथर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई लक्ष्मण पोटे यांनी तक्रारदार यांच्याकडून तडजोड करत 1500 रुपये हप्ता म्हणून लाचेची मागणी करत ते स्वीकारण्याचं मान्य केलं होतं। त्यावरून लक्ष्मण पोटे यांच्याशी संपर्कही साधण्यात आला असता ते पाथर्डी पोलीस स्टेशनकडील पोस्को कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी याच्या वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं। दरम्यान संबंधित ठिकाणी तक्रारदार यांना त्यांनी बोलवलं आणि तक्रारदार यांनी लक्ष्मण पोटे याची उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे भेट घेतली असता त्यांनी त्यांच्या सोबतच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांनी आणलेल्या पाथर्डी पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर मधील पोलीस कोठडीतील आरोपी राहुल साबळे याच्या समक्ष तक्रारदार यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे लाचेची 1500 रुपये रक्कम देण्यास सांगितलं। संबंधित रक्कम लाचेची रक्कम असल्याचं माहीत असतानाही ती घेण्यास नकार न देता आरोपी राहुल साबळे यांनी ती स्वीकारली आणि संबंधित लाचेची रक्कम घेऊन ती पोलीस ठाण्यात लक्ष्मण पोटे सोबत मोटरसायकलनं येत असताना रस्त्यावर चहा टपरीजवळ पाथर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रामदास सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केली आणि रामदास सोनवणे यांनी लाचेच्या रकमेसह पळून जाऊन पुरावा नष्ट केला। याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची पाथर्डी पोलीस स्टेशन यांनी आरोपी लक्ष्मण पोटे यास ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 पाथर्डी अहिल्यानगर।